सामना पाहू शकता प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी मात्र या सायंकाळच्या सत्रामध्ये विष्णू डेव्हलपर चषकाची फायनल इथे 4 दिवस आपण वाट पाहत होतो. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचलेल्या या ठिकाणी मात्र एका बाजूला असेल जोईली संघाचा करण धुळे तर दुसऱ्या बाजूला असेल वडगर संघाचा दर्शन पाटील. नक्कीच कुठल्याही संघाने जर फायनल जिंकली तर माझे नगरसेवक दुर्योधन पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेल्या ठिकाणी मात्र नक्कीच यालाच तर मनाचा गेम ऑन. पहिल्या चेंडूवर जोरदार अपील करतोय. अपील फेटाळताना पंच लेग बायचा इशारा येतो. लेग बायच्यावर पण एक धाव मिळेल. अतिरिक्त धाव धावेने संघाचा आकार ओपन होतोय. वडगर संघाचा वडवलीचे विनायक सर यांना विनंती असेल मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. विष्णू डेव्हलपर चषकामध्ये तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न काय फटका होता आणि चेंडू सरळ जातो सीमा पार. हा येतो दणदणीत षटकार. मिळाला अर्धा डझन. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता. बॅक चेंज घेऊन चेंडू जातो शॉर्ट स्कोर लेग कडे. एकच धाव मिळेल. एका धावेत समाधान मानावं लागेल. पाहिलं होतं स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काही गोलंदाजीची हुशारी पाहिली पण महेंद्र याची जरी तो षटकार मारू शकतो तर माझ्याकडे तशी गोलंदाजी आहे. मी वापसी करू शकतो हे दाखवून देतो ना. तर मान्यवरांचे विनायक सरांचे पुन्हा एकदा विष्णू डेव्हलपर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. चला मैदानाकडे जाऊया. चालू असताना सामना अंधार होत आहे. यावेळेस आवियाच्या बॅटमधून सुरेख फटका पाहू शकतो. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये चेंडू जातो. काय सुरेख क्षेत्ररक्षण आणि काय सुरेख रन इन बिटवीन द विकेट पाहू शकतो आपण दर्शन पाटील याच्याकडनं. करण धुळेचं काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि तेवढं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं आपण दर्शन पाटील याच्याकडनं सुद्धा. 2 धावच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती बिनबाद 10. यावेळेस मात्र सुरेख ब्लॉकचा वेध घेतलेला चेंडू. एकच धाव मिळेल. काय सुरेख चेंडू हाताळला महेंद्र याने. प्लीज खेळाडू कक्षामधून ओरडू नये. प्लीज सहकार्य करा. शेवटचा सामना आहे. आजचा पूर्ण दिवस तुमच्या बाजूने गेलेला आहे. विनंती असेल शांत असे प्रेक्षक. आयवाज झेल प्रेक्षकांपर्यंत अजून गेली नाही. वाट पाहत आहे प्रेक्षक. आयवाज झेलसाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. स्लो चेंडू स्लॉक सिक्सचा अंदाज. चेंडू जात करण धुळेकरे. चुकीचा क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. पहिल्यांदाच चूक झाली स्पर्धेमध्ये मी तर म्हणेन. आणि 2 धावा मिळतील. षटक समाप्तीचा इशारा पंच कृष्णा केणे सरांचा. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते 13. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो. धावसंख्या बिनबाद 13. चांगली सुरुवात वडगर संघाची. नक्कीच
वीर विष्णू पाटील याच्या वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा भरवली होती. 28 तारखेला वीरचा बड्डे होता. नक्की त्याच्या बड्डे निमित्ताने स्पर्धा विष्णू सरांनी भरवली होती. विष्णू सरांचे सुपुत्र वीर. तर नक्कीच नवीन गोलंदाज येतो तो प्रमोद. यावेळेस मात्र खेचून मारतो हवेमध्ये चेंडू आणि कुठल्या प्रकारची चुकी न करता सुरेख रीतीने झेल टिपला जातो. करण धुळे याच्याकडनं लागणारा पहिला झटका वडगर संघाला. काय सुरेख रीतीने टिपला झेल आणि संपला अविनाशचा खेळ. यावेळी माझा दिशा आणि गोलंदाजी पंचांचे दोन्ही समांतर. पंच कृष्णा केणेसर आमच्याकडे वळताना आम्हाला सांगताना दंडित करतो आम्ही गोलंदाजाला. वाईट चेंडू. एक धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे येते 14. दुसरा षटक मार्गस्थ. इनिंगचा शेवटचा षटक असेल तो गोलंदाजीचा धुरा सांभाळतो प्रमोद. स्ट्राईकला फलंदाज दर्शन. काय सुरेख फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये दर्शन यांनी सुद्धा. पुन्हा त्या स्विचिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज प्रमोद. यावेळेस मात्र ब्लॉकरचा वेध घेणारा चेंडू. सन्मान देतो चेंडूला दर्शन पाटील. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे 15. काय कमबॅक करताना पाहतो आपण प्रमोद याला. नक्की 3 चेंडूत एक मोठ्या फटक्याची गरज असेल ती वडगर संघाला. किंवा 3 चेंडूत एकही मोठा फटका खेळून देण्याचा प्रयत्न नसेल जोईली संघाच्या गोलंदाजाचा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. आपलातून चेंडू. चेंडू पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवर पडल्यानंतर उचली प्राप्त करतो. निर्धार चेंडूची सांगता होते. चार चेंडू झालेले आहेत. काय सुरेख कमबॅक करताना पाहतो आपण प्रमोद याला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा झाल्या होत्या. आता धावसंख्या स्थिरावलेली पाहू शकता आपण. यावेळेस मात्र पुन्हा शर्यतीचा वेध घेणारा चेंडू. आणि बघता बघता 3 धावा पूर्ण काढलेल्या आहेत. काय सुरेख रन इन बिटवीन द विकेट. 3 धावा मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो का ही फक्त तुम्हाला वेळच सांगून जाईल. कारण की आता स्ट्राईकला फलंदाज गेला दर्शन पाटील. नक्कीच मोठा फटक्याचा प्रयत्न असेल दर्शन याच्याकडून. 3 धावाच्या मधून धावसंख्या पुढे जाते ती 18. एक सन्मानजनक स्कोर म्हणता येईल असं वावग ठरणार नाही. अजून एक चेंडू हाताळण्याचा बाकी आहे. यावेळेस मात्र व्हॉट अ शॉट. चेंडू जातो सरळ सीमा पार. वडगर गावचा ब्रँड षटकार. रमण तरे साहेब यांच्याकडून येते आपण 4 दिवस पाहतो.
नक्कीच ते 3 रन मी म्हटलं होतं टर्निंग पॉइंट ठरू शकतो का, तर धावसंख्या झालेली ती 24 आणि 25 धावांचं लक्ष्य असेल तो जोहिली संघासमोर. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकता रमण तरे साहेब यांनी एक पेस्ट्री केक तयार केलेला इथे फायनल टीमसाठी आहे. तो पाहू शकता इथे 4 दिवस आपण त्यांच्याकडे असे केक पाहिले फायनल टीमसाठी. स्क्रीनवर आपण पाहू शकता. चला स्पीडअप करायचं पंचांना सुद्धा विनंती असेल. SS ब्रेकर्स यांच्याकडनं हा केक आलेला आहे आपल्याला रमण तरे साहेब यांच्याकडनं. चला स्पीडअप करायचं. कृष्णा केणे सर छत्रपती सजून घ्यायचं आहे. जोहिली संघ सलामीची जोडी पाठवूया प्लीज. दर्शन पाटीलचा सुद्धा काय सुरेख खेळ झाला. चला सामन्याला सुरुवात करायची. इथे 3 दिवस आपण वाट पाहत होतो, इथे 4 दिवस आपण वाट पाहत होतो, तो क्षण येऊन इथे ठेपलेला आहे. फायनलचा सामना जोहिली विपक्ष वडगर. तर सलामीची जोडी करण धुळे आणि रोशन धुळे. नक्कीच जो सामना जिंकेल त्यांना माजी नगरसेवक दुर्योधन पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कुठला नशीबवान संघ ठरू शकतो फायनल विन. आणि आयवा झेल साठी सुद्धा प्रेक्षकांनी तयार राहायचं आहे. पहिला चेंडू काय सुरेख रीतीने हाताळला चेंडू, ब्लॉकआउटचा वेध घेणारा चेंडू. आजच्या दिवसामध्ये ज्याने सुरेख कामगिरी केली तोच हा गोलंदाज जित पाटील. निर्धार चेंडू हाताळतो. मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच नवीन संकल्पना घेऊन आमचे विष्णू सर. सोन्याची चेन आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. 3 ते 4 खेळाडू या रेस मध्ये आहेत. कुठला नशीबवान खेळाडू ठरू शकतो तो. यावेळेस मात्र कार्पेटच्या साऱ्याने चेंडू जातो वाईडिश लॉंगॉनला. चेंडू उचलतो फेकतो त्याच दरम्यान एकच धाव. एका धावेत समाधान मानावं लागेल. मी म्हटलं होतं त्या 3 रन मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो का, कारण की मला माहित होतं दर्शन जर स्ट्राईकला गेला तर नक्कीच मोठा फटका दर्शनच्या बॅटमधून येईल. नक्कीच प्रेक्षकांची वल्लड गर्दी या फायनलच्या सामन्यामध्ये. अटाळीचा क्रीडांगण नदीकाठी बसलेला हा क्रीडांगण. विष्णू डेव्हलपर चषकाची मेगा फायनल आपण पाहतो. फायनल कशी असावी ती अशी असावी. यावेळेस माझा सुरेख चेंडू आपलातून चेंडू फुलर लाईनचा चेंडू. काय गोलंदाजी होते तेच तरार. जित पाटील याची 25 धावांचा लक्ष्य आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. जोहिली संघाचा करण धुळे एक मोठा स्फोटक फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आहे. फुलटॉस चेंडू त्याला फेकून देतो. मिड विकेटच्या वरून सीमा पार हा येतो दणदणीत षटकार. आम्ही सुद्धा बदलापूर मधून आलोय. तुम्ही 24 मारल्या तर आम्ही का नाही मारू शकत हे दाखवून देताना मात्र इथं रोशन यावेळेस मात्र हेलिकॉप्टरवरून लँड कुठं होतो आणि चुकीचा अनुमत दर्शन पाटील याचा. ही चुकी किती महाग पडू शकते हे वेळच सांगून जाईल तुम्हाला. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा खर्च केल्यात. चेंडू सरळ जातो सीमा पार आहे तो दणदणीत चौकार. अकरा नंतर लाव. यावेळेस मात्र फुलटा चेंडू त्याला भिडकावून देण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आहे
आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होते. लागणारा पहिला झटका ज्याने एक षटकार आणि चौकार लावला होता, रोशनला मात्र ते माघारी परतावं लागेल. लागणारा पहिला झटका जोविली संघाला. रोशन बॅक टू पोइलँड. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो. या ठिकाणी मात्र धावसंख्या झाली ती 12. जोली संघाचा विचार जमेची बाजू. करण धुळे ज्याने अक्षरशः दुसरा दिवस गाजवला तोच करण धुळे. स्ट्राईकला असेल तर गोलंदाज असेल. चला स्पीडअप करायचंय, घाई करायची. स्पीडअप करा प्लीज जीत पाटील. चला स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. ओ फुलटा चेंडू. नो चेंडू घोषित करतात पंच. चुकीला माफी नाही. एक धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न आणि 2 धावाला या ठिकाणी मात्र चुकी केले दर्शन पाटील यांनी आणि चुकीला माफी नसते मित्रांनो. या 2 धावा आणि 3 धावा मिळाल्या अशा आता समीकरण उरलेलं आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. जोईल संघ जगन्नाना पाटील यांनी फ्रीट नक्कीच फ्रीट असेल. जगन्नाना पाटील यांचा संघ हा जोईल संघ. फ्रीटचा चेंडू हवेमध्ये. 2 धावेचा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. वडगर संघ चला क्षेत्ररक्षण सजवायचा. वडगर संघ. नो चेंडू असेल हा सुद्धा. पुढील चेंडू असेल फ्रीट. उघडे डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. दुसरा दिवस गाजवला तोच हा जोईली संघ. समीकरण 6 चेंडू 7 धावांची गरज. चला फ्रीट कंटिन्यू. क्षेत्र सजून घ्यायचा आहे. शेवटचा गोल असेल वडगर संघाला. प्लीज बाहेरून बोलायचं नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला स्पीडअप करायचं. पंच कृष्णा केणे सर. 6 चेंडू 7 धावांची गरज. फ्रीट कंटिन्यू असेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. समीकरण उरले 5 चेंडू 6 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करायचे. थोडी घाई करायची प्लीज. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो. अंधार पडलेला आहे. सूर्यदेव पूर्णपणे अस्तीला गेलेला आहे. याची तुम्ही सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्पीडअप करा. थोडा घाई करा. दर्शन पाटील मागडे षटक हाताळतो. दर्शन पाटील चला स्पीडअप करा. तो ठेवणार आहे. कारण धुळे यावेळेस हवे चेंडू आणि काय सुराग रीतीने झेल टेपला. यस यस काय पंचायत मी पहिल्या दिवसापासून सांगतोय.
घारीच्या तिशीमा नजरेने पाहणारे आमचे पंच आहेत आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. जित पाटील, हे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. एवढे क्रिकेट तुम्ही केलं तर दर्शन पाटील, चुकीला माफी नाही. चला स्पीडअप करा. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 21. महेंद्र दुले 5 बॉल 4 वजन तो उभा राहायला लागेल. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करा. काय चुकी होती या ठिकाणी. मात्र वडगर संघाकडनं, एक मोठा संघ मानला जातो वडगर संघ, यांच्याकडून अशा चुकीची अपेक्षाच नसेल मी तर म्हणेन. चला स्पीडअप करायचंय. काय नशिबाची साथ लागते जोईली संघाला. यावेळेस मात्र हलक्या त्याने चेंडूला खेळून काढतो. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल ती जोहिली या संघाला. प्लीज आतमध्ये कोणी यायचं नाही, विनंती असेल प्लीज सहकार्य करा. स्पर्धेच्या मागे जायचं, प्लीज सहकार्य करा. अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे स्पर्धा. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. यस, तर नक्कीच प्रेक्षकांची सुद्धा वल्लोड गर्दी लागलेली आहे. 4 चेंडू 2 धावा आणि अशा प्रकारे जोईली संघ चॅम्पियन ठरतो. जोईली संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरतो. पहिला क्रमांक पटकावणारा संघ जोईली संघ. डीजे मास्टर, तू बहुत ऊपर चला है, तेरे पर बहुत निकला है, जहां पहुंच गया